नमस्कार, मी विशाल परदेशी. अमृतध्वनी आणि इन्फ्राटेक प्रस्तुत जय हिंद सन्मान मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. विजय दिवसाचा सुवर्ण महोत्सव. होय, आज विजय दिवसाचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतोय. 16 डिसेंबर 1971 याच दिवशी आपण पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच भूमीवरती गुडघे टेकायला लावले आणि हे त्यांनी गुडघे टेकले भारतीय सैनिकांच्या शौर्यापुढे. मंडळी, याचा नेमका इतिहास काय? या इतिहासाला आज आपण उजाळा देणार आहोत. ते क्षण नेमके कसे होते हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या जय हिंद सन्मान मधून. आज आपण घेत असलेला मोकळा श्वास, आपण आपले उत्सव साजरे करणं, आपण आपल्या घरात सुरक्षित असणं, या सगळ्या पाठीमागे आहेत आपलं भारतीय लष्कर. आपल्या भारतीय लष्कराचे तिन्ही दल हे ज्यावेळेस सतत सीमेवरती कार्यरत असतात ना मित्रांनो, तेव्हाच आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतो. सीमेवरती डौलाने फडकणारा तिरंगा आणि त्या पाठीमागे असणारं अगदी सुसाट वारं, या पाठीमागे सुद्धा आपल्या सैनिकांनी सज्ज असणं आहे. आज 16 डिसेंबर 1971च्या दिवशी बांगलादेशची निर्मिती झाली आणि यावेळी भारतीय सैन्याने फार महत्त्वाची भूमिका या सगळ्या घडामोडींमध्ये बजावलेली होती. कशा प्रकारे आपण भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला नमवलं, हा सगळा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा. आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ब्रिगेडियर अजित आपटे, आपल्यासोबत आहेत ब्रिगेडियर प्रकाश गोगावले, विशिष्ट सेवा मेडल निवृत्त. आपल्या दोघांचे खूप खूप स्वागत. आणि खरं तर आज अँकर म्हणून नाही तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला दोघांनाही मला या अर्थाने दिलखुलास दाद द्यायची आहे की आपल्यासारखे शिलेदार हे सीमेवरती तैनात आहेत म्हणून आजपर्यंत आपण आपल्या शत्रूंपासून आपला बचाव झालेला आहे, आपण सुरक्षित राहिलेलो आहे, आपण आपले सण साजरे करू शकलो आहे. त्यामुळे आज 16 डिसेंबर 1971चा हा विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आपल्या दोघांना मला विशेष अभिनंदन द्यायचं आहे. कारण बांगलादेश निर्मितीमध्ये भारतीय सैन्याने जे काही शौर्य दाखवलं होतं, या युद्धात आपला प्रत्यक्ष सहभाग होता. मला सुरुवात करायची प्रकाश गोगले सरांकडनं. गोगले सर, खरं तर या युद्धाला फार अगोदरच सुरुवात झालेली होती. तो क्षण नेमका कुठला आणि दिवस कुठला? आमचं युद्ध जे होतं ते 23 नोव्हेंबरला, म्हणजे ॲक्च्युअल लढाई सुरू झाली 3 डिसेंबरला, पण आमची लढाई सुरू झाली 23 नोव्हेंबरला. आणि 23 नोव्हेंबर आम्ही जो हमला केला तो 42 घंटे आम्ही लढत होतो. आणि त्या लढणीनंतर आम्ही त्या ऑब्जेक्टिव्हवर कॅप्चर केलं, म्हणजे कब्जा केला. आणि तो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ईस्ट पाकिस्तान जे होतं त्याच्या ईस्टर्न साईडला हिली म्हणून गाव होतं आणि त्या गावाच्या आजूबाजूला 7 ते 10 स्ट्रॉंग पॉईंट्स होते. आणि ते स्ट्रॉंग पॉईंट्स पाकिस्तानी डिफेन्सेस केले होते त्यांचे. आणि त्यात सर्वात जो स्ट्रॉंग पॉईंट होता, म्हणजे स्ट्रॉंगेस्ट पॉईंट जो होता तो होता मोरापारा. आणि मोरापारावर आमच्या बटालियन, म्हणजे माझी बटालियन 8 बटालियन ब्रिगेड ऑफ द गार्ड्स, त्यांना सर्वात पहिल्यांदी हमला करायचा ऑपॉर्च्युनिटी मिळाली. बरं, असा तो सगळा क्षण होता. मला याच्यात अजित आपटे सरांकडे पण जायचं आहे. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये केवळ म्हणजे आपल्याकडनं या सगळ्या आठवणी तर आपण जाणून घेतोच आहे, नेमका हा विजय कसा आपण मिळवला आणि काय ते क्षण होते हे सगळं आपण जाणून घेतोच आहे. पण काही देशभक्तीपर गीतांचे सूर देखील आहेत जे खरं तर आपल्या सगळ्यांना आम्ही समर्पित केलेले आहेत. आणि ते त्या सुरांमधनं हा देशाभिमान जागवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपटे सर, मला आपल्याला विचारायचं आहे की ह्या युद्धामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग होता, आपण कुठे होता ज्यावेळेस या युद्धाची सुरुवात झाली? युद्ध ॲक्च्युली जसं ब्रिगेडियर घोगले म्हणाले 3 डिसेंबरला ऑफिशियली इंदिरा गांधीजींनी लढाई डिक्लेअर केली. पण मी युद्धामध्ये पहिल्यांदा सप्टेंबरमध्येच बॉर्डरवर डिप्लॉय झालो. बरं, माझी रेजिमेंट तेजपूर जवळ होती. ऑगस्टमध्ये आम्ही खाली आलो, कलकत्ता, बॅरेकपूर, बनगावच्या बाजूला. आणि 22 सप्टेंबर 1971 मध्ये माझी बॅटरी आर्टिलरीची 6 तोफ होत्या 25 पाऊंडर
आम्ही डिप्लॉय झालो बॉर्डरवर आणि 28 सप्टेंबर 1971 मध्ये मी फायरिंग सुरू केलं पाकिस्तानी टार्गेट्सवर. त्यावेळेस शरणार्थी आत येत होते, त्यांच्याबरोबर पण आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. ट्रेनिंग दिली मुक्ती बाहिनीला 2-3 दिवस आर्टिलरीचे तोफखान्याचे शूट कसे घ्यायचे. क्या बात आहे. तर माझ्यासाठी युद्ध म्हणजे सप्टेंबरपासूनच सुरू झाला. ऑक्टोबरमध्ये पण आम्ही फायरिंग करत होतो आणि नोव्हेंबरमध्ये 11-12 नोव्हेंबरमध्ये आम्ही बॅटल ऑफ मसलिया जिंकलो बॉर्डर आउटपोस्टवर. त्याच्यानंतर 19, 20, 21 तारखेला फेमस बॅटल ऑफ गरीबपूर झाली, जी पहिली बॅटल होती ज्याच्यामध्ये आम्ही 11 टँक उडवले दुश्मनच्या. त्या बॅटलमध्ये माझी बॅटरी डायरेक्ट फायरिंग करत होती आर्मरसाठी. माझी रेजिमेंट पण फायर करत होती. बाकी तिन्ही फील्ड रेजिमेंट्स आणि मीडियम रेजिमेंट फायर करत होत्या. 22 तारखेला आमच्यावर दुश्मनचा हवाई हमला झाला. बर. त्यांचे 2 सेबर विमानं आपल्या नॅट्सनी पाडली. त्याच्यामध्ये फ्लाईट लेफ्टनंट परवेज मेधी आणि फ्लाइंग ऑफिसर खलील अहमद त्यांना आपण पकडलं. बर. आणि फ्लाईट लेफ्टनंट परवेज मेधी आणि खलील अहमदशी मी भेटलो आहे. अच्छा. फ्लाईट लेफ्टनंट परवेज मेधींना त्यांचं ब्लाइंड फोल्डिंग केलंय मी. पुढे ते 1999 मध्ये पाकिस्तान एअरफोर्सचे एअर चीफ झाले. तर आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि आमच्या रेजिमेंट आणि आमची ब्रिगेड आणि आमची डिव्हिजन सुरू झाली 22 नोव्हेंबरलाच. फार हा माझा पहिला म्हणजे अनुभव होता सप्टेंबरपासून ते 3 डिसेंबर जेव्हा ऑफिशियली लढाई सुरू झाली, जेव्हा पाकिस्तानी वेस्टर्न फ्रंटवर 10 का 11 एअरफील्डवर प्रिएम्प्टिव्ह एअर स्ट्राईक केला. मला यापुढे आणखीन हे पुढले क्षण जे आहेत किंवा त्या आठवणी ज्या आहेत त्या आपल्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. मंडळी, या आजच्या या सगळ्या जय हिंद सन्मानच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. काही युद्धातले शिलेदार म्हणजे प्रत्यक्ष ज्यांनी लढाई लढली आणि जे साक्षीदार आहेत असे दोघंही आपल्याबरोबर आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण भारतीय सैन्याचं शौर्य आणि तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे सगळं जाणून घेणार आहोत. पण मी जसं पहिलेही म्हटलं की याला आपण जोड दिलेली आहे देशभक्तीपर गीतांची. बरं, हे शूर असणं हे रक्तात आहे आपल्या सगळ्यांच्या. मी तर म्हणेल ते आपल्या हिमोग्लोबिनमध्ये आहे. आणि ज्यावेळेस हे रक्त दराखोऱ्यांमधनं देखील सळसळत पुढे जातं तेव्हा खास शब्द बाहेर पडतात, ते म्हणजे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. चला ऐकूयात. क्या बात आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. खरंच भारतीय सैनिकांना कोणाचीच भीती नाही म्हणून ठामपणे आजही सीमेवरती ते कायम आपल्यासाठी जागता पहारा देतात. त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. या विजयाचा सुवर्ण महोत्सव, त्यातले क्षण आठवणी आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त जय हिंद सन्मान. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जय हिंद सन्मानमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आज त्या सगळ्या शौर्याला उजाळा देतोय ज्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 1971 या दिवशी आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यांना त्यांच्याच भूमीवरती गुडघे टेकायला लावले. याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ब्रिगेडियर अजित आपटे, ब्रिगेडियर प्रकाश गोगले. मला ब्रिगेडियर प्रकाश गोगले यांच्याकडे जायचं आहे. सर, आपण या पॉईंटपर्यंत आलेलो होतो की नंतर पुढे आपण युद्ध जे आहे ते कंटिन्यू ठेवलं, पण पुढे नेमकं काय घडलं? त्याच्या अगोदर मला थोडं सांगायचं होतं की आम्ही जूनपासूनच ईस्ट पाकिस्तानमध्ये होतो आणि आमच्या पुढे मुक्ती बाहिनी होती आणि जून ते सप्टेंबरपर्यंत आम्ही सिलिगुरीच्या पाचागड सेलियंटमध्ये होतो आणि मग त्याच्यानंतर मग हिलीला गेलो. आणि जसं तुम्ही ते मशहूर गाणं सुनावलं आम्हाला, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, काय कुणाची भीती, आमच्या काय आम्हाला काय कुणाची भीती. तसेच आमचे जे होते सर्वात जबरदस्त सरदार जे आमचे होते ते महाराष्ट्रीयनच होते. त्यांचं नाव होतं मेजर मांजरेकर, मेजर अरुण मांजरेकर. सर, मी जर चुकत नसेल तर आपण दोघंही शिवाजी मिलिटरी स्कूलमधनं आहात पुण्यावर, म्हणजे हा योगायोग फार सुरेख आहे. हो हो, बरोबर. सुरुवातीला मी शिवाजी मिलिटरी स्कूलमध्येच होतो,
पण मला हे सांगायचं की मेजर मांजरेकर जे होते ते आमचे लीडिंग कंपनी कमांडर होते बरं आणि ते सुद्धा इकडचेच होते मुंबई पुण्याचे. आणि त्यांनी जी लढाई केली ते ही वॉज लीडिंग असॉल्ट कंपनी कमांडर अल्फा आणि ब्रावो कंपनीमध्ये. आणि त्यांनी सुरुवातीला जेव्हा लढाई सुरू झाली बरं. पाकिस्तानी 4 फ्रंटियर फोर्स होती आणि आमची इन्फंट्री बटालियन म्हणजे हँड टू हँड सगळी कॉम्बॅट. बरं सगळ्यात जास्त कॉम्बॅट जो आहे ते इन्फंट्री करते. अगदी हँड टू हँड कॉम्बॅट होती आणि त्याच्यामध्ये अरुण मांजरेकर सर्वात पुढे होते. जेव्हा फायरिंग सुरू झाली तेव्हा बाकीचे ट्रूप्स जे आहे ते खाली बसले आणि अरुण मांजरेकर साहेब उठले आणि त्यांनी बाकीच्या ट्रूप्सना सांगितलं फॉलो मी. आणि त्याच्यामुळे ते सगळे पुढे गेले ते आणि त्यांनी 2 बंकर डिस्ट्रॉय केले. आणि त्याच्यानंतर त्यांना मशीन गनचा बस मिळाला छातीमध्ये आणि ते तिथेच पडून राहिले. पण ते ही रिफ्यूज टू बी इव्हॅक्युएटेड आणि त्या ह्याच्यामध्ये ते मारले गेले. त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे परमवीर चक्रसाठी रेकमेंड केलं होतं. पण असं होतं की काही ना काहीच मिळत नाही. अरुण मांजरेकर दो ही डिझर्वड परमवीर चक्र त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांच्याबरोबर 2 अजून शिलेदार होते, सेकंड लेफ्टनंट सामरा आणि सेकंड लेफ्टनंट गुप्ता म्हणून. आणि ते सुद्धा जबरदस्त लढले. जवान सुद्धा त्यांच्याबरोबर होते ते सुद्धा जबरदस्त लढले आणि आपण मग दुसऱ्या दिल्ली बाजूला क्षेत्रावरती बाळू ताबा आपण कंपनीचे मिळवला होता त्या क्षणाला. सर मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. मला ब्रिगेडियर अजित आपटे सरांकडे पण जायचंय. सर आपण सांगत होतात की एका टप्प्यापर्यंत आपण युद्ध लढत पुढे गेलात, मग नेमकं पुढे काय घडलं? असं झालं की जेव्हा लढाई सुरू झाली 3 डिसेंबरला, 5 डिसेंबरला आम्ही झिंगरगाछच्या म्हणजे जेसोरकडे रवाना झालो. बोरिंडाची लढाई झाली 29 नोव्हेंबरला. पण अल्टिमेटली बोरिंडा कॅप्चर केला आमच्या 4 सीख बटालियननी. हां त्याला आम्ही खूप जबरदस्त मदत केली आर्टिलरीची. 5ला संध्याकाळी मी तराफ्यावर माझे 3 गन घेऊन गेलो कारण इन्फंट्री क्रॉस झाली होती असॉल्ट बोटमध्ये. त्यावेळेस पूल अजून बनायचा होता. आणि 5 तारखेला संध्याकाळी आम्ही कबाडाक रिव्हर झिंगरगाछच्या पाशी क्रॉस करून जेसोरकडे निघालो. बाकी माझी रेजिमेंट आली संध्याकाळी. बरं आणि 6 तारखेला आम्ही जबरदस्त गोळाबारी करत होतो जेसोरवर. आमची 32 इन्फंट्री ब्रिगेड, 42 इन्फंट्री ब्रिगेड आणि 350 इन्फंट्री ब्रिगेड माझी होती. आम्ही सगळ्यांनी जेसोरवर कब्जा करायच्या जवळजवळ आलो. एकदम हेवी फायरिंग झालं आणि जी बटालियन आणि ब्रिगेड टँक्सनी ज्यांनी आम्ही त्यांना बर्बाद केलं गरीबपूरला, ते लोक जेसोरमध्ये आले. 107 इन्फंट्री ब्रिगेड पाकिस्तानची, त्यांचे कमांडर होते ब्रिगेडियर हयात. बरं पण काय झालं की 6 तारखेला ते तिकडनं बाहेर निघाले आणि खुलण्याच्या बाजूला निघाले. म्हणून जेसोरला ऍक्च्युली अटॅक करून कब्जा करायची गरज नाही पडली. बरं आपले ते त्यांनी वेकेट केलं. पहाटे 7 तारखेला 2 वाजता मी जेसोर एंटर झालो. आणि जेसोरच्या नंतर 10 तारखेला जवळजवळ 9 का 10ला त्यांनी बरेच काउंटर अटॅक केले. याच्यामध्ये आर्टिलरीने आम्ही खूप फायरिंग केलं. त्याच्यामध्ये सांगायची एक गोष्ट म्हणजे एक आपले महाराष्ट्रीयन होते कॅप्टन कुलकर्णी, 67 फील्ड रेजिमेंटचे ओपी ऑफिसर होते. बरं त्यांच्या गन्स थोड्या अजून डिप्लॉय व्हायच्या होत्या, तर माझ्या गन्सनी फायर केलं आणि त्यांना आम्ही वाचवलं त्या दिवशी. आणि मग पुढे ॲडव्हान्स केला खुलण्याच्या बाजूला, जिथे एकदम घमासान युद्ध झाला. 13, 14, 15, 16 आणि ती जागा होती शामगंज, घेलतला, दौलतपूर आणि सिरामणी. बरं असे त्याच्या आम्ही त्याच्या पुढे पुढल्या advance करत काही प्रसंगाला मला आमची आणखीन 9 आपल्याकडे infantry उजाळा brigade देण्यासाठी यायचंय सर. पण ह्याच सगळ्या प्रसंगाला आतापर्यंत आपण ज्यावेळेस शब्दबद्ध करतायत तर याला मला थोडंसं सुरांची देखील जोड द्यायची आहे. एक खास गीत या निमित्ताने खरं तर आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणून मला ऐकवायचं आहे, ते म्हणजे कर चले हम फिदा. ऐकूयात या सुराच्या माध्यमातून जागवला गेलेला देशाभिमान. तर या विजय दिवसाच्या निमित्ताने सगळ्या शत्रू राष्ट्रांना कायम आपले भारतीय सैनिक सांगत आलेले की म्हणजे आता या सैन्यात बघा, या युद्धात बघा 13 दिवसात आपण पाकिस्तानला धूळ सारली होती. म्हणून जर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कराल तर आमचे सैनिक
कायम जीवावरती उदार होऊन आपल्या सीमेच्या रक्षणासाठी सज्ज आहे. यानंतर जय हिंद सन्मानमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. 16 डिसेंबर 1971 या विजय दिवसाचा सुवर्ण महोत्सव आज आपण जय हिंद सन्मानमध्ये साजरा करतो. आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर ब्रिगेडियर अजित आपटे आणि ब्रिगेडियर प्रकाश गोगले सर आहेत. प्रकाश गोगले सर, आपण हिली क्षेत्रावरती ताबा मिळवला आणि त्यानंतर खरं तर शत्रू कशा पद्धतीने आपल्यावरती आक्रमण करतोय किंवा कुठल्या युद्धामध्ये एक रणनीती फार महत्त्वाची असते, त्यांची डिप्लॉयमेंट लक्षात घेणं फार आवश्यक असतं. त्यामुळे या शत्रूंची डिप्लॉयमेंट कशी होती आणि तो क्षण कसा होता? शत्रूची जी डिप्लॉयमेंट होती, हिली गावाच्या आसपास 7-8 छोटी छोटी गावं होती आणि त्याच्यावर डिप्लॉयमेंट होती. आणि सर्वात जो स्ट्रॉंगेस्ट पॉईंट होता तो मोरापारा होता, ज्याच्यावर आम्ही हमला केला. आणि 42 घंटे आम्ही लढत होतो. 42 तासानंतर आम्हाला त्या मोरापारावर कब्जा मिळाला. त्या कब्जासाठी आम्ही 68 माणसे गमावले. आमचे 4 ऑफिसर 2 JSO आणि 62 जवान मारले गेले. आमच्याबरोबर 2 दुसऱ्या पलटणी होत्या, त्यांचे सुद्धा 22 मराठाचे 26 माणसं मारली गेली. त्यामध्ये 1 ऑफिसर होता आणि 5 गढवालचे 18 माणसं मारली गेली आणि त्याच्यामध्ये 2 ऑफिसर होते. या टोटल म्हणजे हिलीच्या कॅप्चरमध्ये आमचे 7 ऑफिसर मारले गेले. त्या 7 ऑफिसरमध्ये 3 ऑफिसर महाराष्ट्रीयन होते, मेजर मांजरेकर, सेकंड लेफ्टनंट राणे आणि मेजर दडकर. मेजर दडकर आणि सेकंड लेफ्टनंट राणे यांना वीरचक्र मिळालं आणि आमच्या पलटणीला 3 महावीर चक्र, 2 वीरचक्र मिळाले आणि 1 सेना मेडल मिळाले. इट वॉज प्रॉब्ली द मोस्ट डेकोरेटेड बटालियन ऑफ द इंडियन आर्मी. आणि त्यामुळे ॲक्च्युली जे लढले, एक पडला तर दुसरा उभा राहिला. आणि त्यामुळे आमचे जे ऑफिसर्स आणि JSOs होते ते जुन्या काळचे, मला वाटतं तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे होते. त्या जिद्दीने ते लढले. मी समजू शकतो गोगले सर, आता क्षणाला आपण देखील भाऊक झालेला आहात आणि भारतीय कधीही या सगळ्या शहीदांचं योगदान विसरणार नाही, कारण ते आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आपण ते योगदान कायम लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यालाच म्हणून आम्हाला एक खरं तर एक गाणं मला या ठिकाणी त्या समर्पित करायचं आहे. ते म्हणजे मी म्हटलं ना की 42 तास लढाई हे साधं सोपं नाही आहे. म्हणजे तिथून टिकून राहावं लागतं, एक जिगर असावं लागतं. आणि हे जिगर ज्यावेळेस असतं, ज्यावेळेस हे वेड असतं, देशाभिमान प्रेम असतो, तेव्हाच खरं तर यातनं शब्द बाहेर पडतात. वेडात मराठी वीर दौडले 7. या भारतीय इतिहासात युद्ध कोणतेही असो, जे जवान आपल्या देशाकरता शहीद झाले, त्यांचा जो त्याग आहे, त्यांचं योगदान आहे, ते कायम आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. हे कायम आपल्याला ऊर्जा देणार आहे, हे आपल्याला सांगणार आहे आपण सुरक्षित आहोत केवळ यांच्यामुळे. जय हिंद सन्मानमध्ये इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर जय हिंद सन्मानमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. 16 डिसेंबर 1971चा विजय दिवस आणि त्यातलं भारतीय सैन्याचं शौर्य, या सगळ्या आठवणींना आपण आज उजाळा देतो. आणि याचविषयी ब्रेकनंतर थेट मला जायचं आहे. ब्रिगेडियर अजित आपटे सर आपल्याबरोबर आहेत. मला आपटे सरांना खरं या निमित्तानं विचारायचं की सर, जसं आता ब्रेकपूर्वी सांगितलं गोगले सरांनी की आपण आपल्या अनेक सहकाऱ्यांना गमावत असतो या सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे जे आपले कमांड आहेत किंवा जे आपले मित्र आहेत. पण या वेळेला भाऊक न होणं आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवून पुढे जाणं, हे कसं काय एक सैनिक सहज शक्य करू शकतो. आणि हे देखील आम्हाला कळतं आहे की भलेही 16 डिसेंबर 1971ला स्वाक्षऱ्या झाला, हा करार झाला, बांगलादेश स्वतंत्र झाला, पण आपण 17 तारखेपर्यंत लढत होतात. हे खरं आहे का?
हो बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे जशी ब्रिगेडियर घोगले म्हणाले, इन्फंट्रीमध्ये त्यांच्या पलटनमध्ये खूप लोक शहीद झाले. आमच्या रेजिमेंटमध्ये सुद्धा एक ऑफिसर आमचा शहीद झाला 13 तारखेला रात्री. आमचे 2 ऑफिसर जखमी झाले. आमचे जवळजवळ 10 जवान मारले गेले. त्यातले 5 माझ्या बॅटरीमधलेच होते. सकाळी मी त्यांना पाठवलं होतं पेट्रोलिंगसाठी आणि दुपारी त्यांचे प्रेत परत आले माझ्याकडे. त्याच वेळेस आम्ही एका पाकिस्तानच्या पोझिशनमध्ये होतो. त्यांचे पण 15-20 जण आमच्यासमोर मारले गेलेले होते. त्यांना आम्ही विथ प्रॉपर सेरेमोनियल हे देऊन त्यांना आत केलं. त्याच्यामध्ये एक पाकिस्तानचा सोल्जर होता. त्याला मी जेव्हा खाली केला त्याच्या खिशामध्ये त्याच्या बायकोचं पत्र सापडलं तर फार वाईट वाटलं, कारण तो पण आपल्या देशासाठी लढून शहीद झाला होता. आमचे पण झाले होते. आणि असं करत करत आम्ही पुढे गेलो. आमच्यावर दुश्मनची शेलिंग झाली, आर्टिलरीची. हवाई हमला कमी झाला होता 22 तारखेनंतर, पण आमच्यावर शेलिंग झाली. माझ्यावर पण फायरिंग झालं, पण आम्ही लकी होतो. पुढे गेलो. दौलतपूर, शामगंज, गिलतला आणि सिरामनीमध्ये घमासान युद्ध झाला 13, 14, 15, 16. त्यावेळेस मी एका बंकरमध्ये गेलो होतो आणि तिथे मला एका ऑफिसरची पाकिस्तानच्या ब्रीफकेस मिळाली. तो नंतर मला भेटला 17 तारखेला. आमच्या इथे युद्ध एक दिवस जास्ती वाढला. आम्हाला कळलं नाही की 16 तारखेला ढाक्यामध्ये सरेंडर आहे. पण एक पाकिस्तानी ऑफिसर आला त्याची गाडी घेऊन आणि तो मला भेटला. आम्ही जेव्हा बाहेर थांबलो होतो, काही ऑब्स्टिकल क्लिअरन्स चाललं होतं, तेव्हा तो उतरला आणि त्यांनी मला सांगितलं की लढाई संपली आहे. आता यावेळेस नियाजी सरेंडर साईन करतायत ढाक्यामध्ये. पण आम्ही त्याला काही बिलीव्ह केला नाही आणि आमच्या सेक्टरमध्ये 16 तारखेला रात्री, 17 तारखेला पहाटे लढाई जारी होती. आमचे जो ब्रिगेड कमांडर होते दुश्मनचे, ब्रिगेडियर हयात, त्यांना असं मला वाटतं, जे आम्हाला नंतर ऐकण्यात आलं, की US नेव्हीची 7th फ्लीट बे ऑफ बेंगॉलमध्ये आली होती आणि लोकांना आश्चर्य होईल, पण ब्रिटिशची पण फ्लीट अरेबियन सीमध्ये आली होती आणि हे दोन्ही पाकिस्तानला मदत करत होते. तर बहुतेक ब्रिगेडियर हयातनं वाटलं की ते एक लास्ट डिच बॅटल देतील आणि बहुतेक त्यांच्या लोकांना US 7th फ्लीट इव्हॅक्युएट करेल, कारण खुलना एक रिव्हर पोर्ट आहे. पण आम्ही सिरामनीला 17 तारखेला पहाटे कॅप्चर केलं काही आमच्या बटालियन्सनी, ज्याच्यामध्ये 13 डोगरा होती, 19 मराठा होती, आमची फर्स्ट जॅक रायफल्स होती, 4 सीख होती आणि 26 मद्रास, ज्यांना आम्ही सपोर्ट करत होतो. 17 तारखेला आमचे सीओ साहेब महाराष्ट्रानेच आहेत, पुण्याचे कर्नल सहस्रबुद्धे, आणि आमचे ॲडज्युटंट होते त्यावेळेस कॅप्टन सापत्नेकर, आमच्याच शाळेतले, शिवाजी मिलिटरी शाळेतले. त्यांनी मग घोषणा केली की सरेंडरसाठी तयार झाले आहेत 17 तारखेला. तिथे मग सीज फायर झाला. सगळे आमचे गन्स सायलेंट झाले, एअर अटॅक बंद झाले आपले. तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना की आपल्या एअरफोर्सनी उत्तम काम केलं. त्याच वेळेस आपली एअरबोर्न असॉल्ट झाला तंगेलला, पुंगली ब्रिज कॅप्चर केला आणि आपली सेना मेघना रिव्हरवर पण, ज्याला म्हणतात लीप अक्रॉस मेघना, 4 कोरचे जनरल सगत होते, एक डिव्हिजनला लिफ्ट केली. तर ह्या प्रकार नियाजीला कळलं की इंडियन आर्मी एकदम रेसिंग अहेड करती आहे. आम्ही पण वेगाने आलो खुलण्याच्या बाजूला. आम्ही कॅप्चर केला गिलतला, दौलतपूर, बरोबर. शामगंज आणि सिरामनी. आणि 17 तारखेला सकाळी आम्ही आलो सरेंडर सेरेमनीसाठी खुलण्यामध्ये. तर तिथे जेव्हा आम्ही आलो तिथे सगळे मी पाहिले सरेंडर सेरेमनी. तिथे ज्या ऑफिसरची ब्रीफकेस मी घेतली होती तो मला भेटला. त्याचं नाव लेफ्टनंट कुर्बान अली रजा, आणि त्याच्या मैत्रिणीने पत्र लिहिलं होतं, ते अजूनही आहे, की पाकिस्तान तयार आहे लढाईला इंडियाबरोबर. हे पत्र तिने सप्टेंबरमध्ये लिहिलं होतं आणि चक्क त्याच्यामध्ये लिहिलं आहे क्रश इंडिया. मी त्या ऑफिसरला भेटलो. त्याला नंतर, कारण तो प्रिझनर झाला होता म्हणून त्याची ब्रीफकेस परत केली. त्याचा फोटो माझ्याकडे आहे आणि त्याच्या मैत्रिणीचं पत्र माझ्याकडे आहे, जे सबूत आहे की पाकिस्तान काय प्लॅन करत होतं. पण मुख्य गोष्ट म्हणजे सांगायची, त्यांचे जवान, त्यांनी कितीही क्रश इंडिया असं त्यांचे म्हटलेलं जवान असलं मला भेटले तरी सर आपण बाहेर. त्यांना उत्तर दिलं खरं तर.
या सगळ्या याच्यामध्ये खरंच फार वेगवेगळ्या आठवणीत या युद्धाच्या निमित्ताने खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात. मला जाता जाता अगदी थोडक्यात प्रकाश गोगले सरांकडे जायचं आहे. काय संदेश आपल्याला या निमित्ताने आपल्या सगळ्या दर्शकांना, आपल्या भारतीयांना द्यायचा आहे? मला एक तर फक्त सांगायचं आहे का तुम्ही गाणं लावलं ते वेडात मराठी वीर दौडले सात. सातले सात धावले सात. हां. हां, तर दौडले सात. त्याच्यामध्ये आमचे सगळे वेडेच होते. एक तर सरदारजी होता ऑफिसर, तो 50 यार्ड पुढे होता बाकीच्यांच्या पुढे. म्हणजे तो वेडा की काय मला तर समजे ना, एवढा मोटिवेशन होतं त्याचं. आणि संदेश त्यांना द्यायचा आहे की 42 घंटे लढणं काही सोपं नाही. आणि आम्ही त्याच्यानंतर 5 अजून ऑब्जेक्टिव्स कॅप्चर केले. बाकीच्या 2 पलटणींनी 2 आणि अजून 22 मराठांनी 2 आणि 5 गढवालनी 2-3 ऑब्जेक्टिव्स कॅप्चर केले. मेसेज म्हणजे लीडरशिप, आमची लीडरशिप जी आहे सगळ्यात, आमचे ऑफिसर जे आहेत, इस्रायली ऑफिसर मानतात की आमचे ऑफिसर जे आहेत सगळ्यात बेहतर आहेत. आणि तसंच आमचे जवानसुद्धा. तर सगळ्यांना माझा हीच विनंती आहे की फौजमध्ये NCCमध्ये जॉईन करा. डिसिप्लिन आहे, लॉयल्टी टू द कंट्री आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सॅक्रिफाईस टू द कंट्री आहे. थँक्यू. आपल्या दोघांचे धन्यवाद. खरं या म्हणजे विजय दिवसाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने फार खास आठवणी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि या निमित्तानं आम्हाला पुन्हा एकदा हे लक्षात आलं की आपलं भारतीय सैन्य कशा पद्धतीने कसोटीने डोळ्यात तेल घालून सीमेवरती आपलं रक्षण करत असतं आणि युद्धात कायम 100 पावलं ते शत्रूच्या दिशेने पुढे असतं. आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. आणि या निमित्ताने मला एक खास गाणं, म्हणजे जसं आपण बघतोय भारतीय सैनिकांचं समर्पण, त्यांचा त्याग आपल्याला सुरक्षित ठेवणं आणि यातनंच खरं तर त्यांचं हे योगदान आपण लक्षात ठेवणं आहे. म्हणून ऐकूयात ए मेरे वतन के लोगो.